तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता वाजल्या सकाळचे 6:15 तर आणि मला जायचं आता बारामतीला. तर बारामतीला जाण्याचं कारण आहे की आज आमची सोनी म्हणजे सानिका पुण्याला चालली कॉलेजला. तर तिला सोडवायला रेल्वे स्टेशनला चाललोय. हे बघा सगळी कशी बघतात माझ्याकडे. हे आमचा मामा आहे, हे आजी, ते बायकोन हो काही सोनी तोंड बांधले. आता मामी हसत्यात, मामींच्या डोळ्यात थोडंसं पाणी आहे. पण मित्रांनो, आता आम्ही चाललोय. त्याला घ्या सगळ्यांनी बॅग. तर मित्रांनो, मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो कसा आहे आपला प्रवास. आणि तुम्हाला बारामती रेल्वे स्टेशन बघायला भेटणार आहे आज. मी दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावर. चला, तर आपली गाडी लावली. पैसे दिलेत का तिला? 5,000 रुपये. हा, 5,000 रुपये दिलेत का तिला? बसा. हा, हो हो हो. जिजीला काळजी लागली त्यामुळे आता व्यवस्थित बस. जाऊ का? बाय बाय कर सगळं. तर चला मित्रांनो, तुम्हाला बारामती रेल्वे स्टँडवर दाखवतो. बाय बाय करा की सगळी, तिला करा की बाय बाय सगळी. तर मित्रांनो, आता सगळ्यांना बाय बाय करून आपण निघालोय बारामतीला. तर मित्रांनो, आता पुढे बघा, आम्ही तुम्हाला शाळा दाखवतो. आमचं हायस्कूल, आम्ही हायस्कूलला इथं होतो. सानिका पण इथंच होती, आम्ही पण इथंच होतो. इथून आता आम्ही डायरेक्ट बारामतीला चाललोय. बघा आमची शाळा, मला झूम करून दाखवतोय. आणि मित्रांनो, आता चला. तर मित्रांनो, हे आहे भवानीनगरचा कॅनल इथं आहे. तुम्हाला दाखवतो कॅनलला पाणी आहे का. तर मित्रांनो, आता काय पाणी नाही कॅनलला, पाऊस काय पडला नाही त्याच्यामुळं आता काय पाणी नाही एवढं. तर मित्रांनो, हा आहे भवानीनगर साखर कारखाना, भवानीनगर सहकारी साखर कारखाना. मोठा कारखाना आहे मित्रांनो हा. तुम्ही आला असाल कधी तर कमेंटमध्ये सांगा. खूप मोठा कारखाना आहे. बघा, तुम्हाला दाखवतो मी. पुढे गेल्यानंतर गेट आहे मित्रांनो. या साईडला भवानीनगर. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ या ठिकाणी स्मारक आहे. तर मित्रांनो, हा आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता हा महामार्ग. तर सानिका आणि मी चाललोय आता बारामतीला. आम्ही तिला सोडणार आहे, तिला हाय करायला सांगितलं बघा तुम्ही. आणि पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की अजितदादा पवार यांचा फार्म हाऊस म्हणजे बंगला या साईडला आहे. तुम्हाला दाखवतो. पवार फार्म म्हणून या ठिकाणी बोर्ड लावलाय. तर तुम्ही बघा, हा हिरव्या कलरचा जो बोर्ड आहे त्याच्यावर लिहिलंय पवार फार्म. या साईडला अजितदादांचा बंगला आहे. तर आता आपण आलोय बारामतीत. तुम्ही बघा, तुम्हाला बारामतीचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. या साईडला हॉस्पिटल आहेत. हे रस्ते बघा, सुंदर असे रस्ते बारामतीचे. आणि हे बघा मित्रांनो, या साईडला आहे मार्केट यार्ड. तर कोण कोण बारामतीला आलंय
ह्याच्या आधी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथून आता आपल्याला वळायचं आहे मित्रांनो. एक गाडी आडवी आल्यामुळं जरा आपण स्लो घेतली गाडी. तर हे बघा मित्रांनो, ह्या मावशी या रस्ते झाडतायत. अशा बऱ्याच अशा महिला आहेत ज्या बारामतीचे रस्ते झाडत असतात. सकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचं काम चालूच असतं. आणि हे बघा, असे पुढे अनेक लोक तुम्हाला बघायला मिळतील रस्ते वगैरे साफ करताना. तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनो, असंच बारामतीचे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, हे काका या ठिकाणी रस्ते झाडताना आपण बघितलं आत्ताच. तुम्ही आलाय का ह्या रस्त्याने कधी? जर बारामतीकर असाल तर मला सांगा. तर या ठिकाणी एक नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे सध्या. काय होते आपल्याला लवकरच समजेल. तर हा आहे कॅनॉलचा रस्ता, म्हणजे ज्या साईडला क्लॉक टावर आहे तो रस्ता आहे हा. हे बघा, या साईडला मी तुम्हाला दाखवतोय आता. खूप छान मित्रांनो सकाळचं वातावरण आहे सध्या. खूप भारी वाटतंय. आणि आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशनच्या दिशेने. वा, किती फास्ट गाडी गेली मित्रांनो आपल्यापासून. मला वाटलं विमानच गेलंय. तर मित्रांनो, हा बा क्लॉक टावर. एक दिवशी इथला पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल. इथे पण आपण जाणार आहोत. तर आता जवळच आलोय आपण रेल्वे स्टेशनच्या. तुम्हाला दाखवतो. 1 मिनिटात आपण मित्रांनो आता रेल्वे स्टेशन पाशी पोहोचतोय. हा आहे तिरंगा चौक. या ठिकाणी इकडे बघा. तर मित्रांनो, आपण आता बारामती रेल्वे स्टेशनला पोहोचतोय. तर पुढे बघा, तुम्हाला मी मगाशी जसं दाखवलं की त्या मावशी आपण बघितल्या होत्या झाडून काढताना. इथं पण बघा रस्त्याची साफसफाई चालू आहे. इकडे पण आहेत महिला. त्याच्यामुळे मित्रांनो बारामती एवढी स्वच्छ आहे. तुम्ही बघा, आता आपण पोचलोय बारामती रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, हे आहे बारामती रेल्वे स्टेशन. हे बघा किती सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी आपण बघतोय. तर मित्रांनो, आता आपण आलोय बारामती रेल्वे स्टेशनला. तर हे बघा, अशा पद्धतीचं आहे बारामती रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, आता आपण आलो बारामती बस स्टँड रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता तिकीट वगैरे कुठं काढतात. तर मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी तिकीट वगैरे काढतात. तिकीट काढू इथे समोरच तिकीट काढतात. तर मित्रांनो, आपण तिकीट काढलेलं आहे. आता आपण ट्रेनची वाट बघतोय. या अशा पद्धतीचं आहे बारामती रेल्वे स्टेशन. आज जरा गर्दी कमी आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत 7:54. सॉरी, 6:54. तर मित्रांनो बघा, बरोबर 6:55 बारामती प्लॅटफॉर्मला ट्रेन येते. तर बघा, सर्वजण आता वाट बघतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. आली मित्रांनो ट्रेन.
तर मित्रांनो आता सर्वांची घाई ट्रेनमध्ये बसण्यासाठी होणार आहे, त्याच्यामुळं आम्ही मागेच थांबलो जरा, कारण आज जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही काय जास्त घाई केली नाही. बघा ही आहे, अशा पद्धतीने ट्रेन आहे. इथं आम्ही सीट बघितली आणि बसलो. हे पहा, अशा पद्धतीची आहे ट्रेन, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो सानिकाला आपण ट्रेनमध्ये बसून आता खाली उतरलोय. तुम्हाला दाखवतो सानिका. हे बा तिथं बसली. बाबा आपल्याकडे कसं बघतात बघा. त्यांना वाटत असेल कोण व्हिडिओ काढतोय आपला. तर मित्रांनो 7:15 बरोबर ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हलते. तर तुम्हाला दाखवतो. सानिका काय आपल्याकडे बघ ना, आता ती खिडकीतून बाहेर बघण्याच्या नादात आहे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी लाल स्कार्फ बांधलेली सानिका गेली. जाताना बाय बाय पण नाही केलं, एवढं लांब आपण आलो. पण असू द्या मित्रांनो, बरोबर 7:15ला ट्रेन गेलेली आहे. आता ही ट्रेन दौंड मार्गे डायरेक्ट पुण्याला जाते. पॅसेंजर आहे मित्रांनो, ही लोकल नाही, ही पॅसेंजर आहे. बारामती ते पुणे. पुण्यातून मित्रांनो पुढे अनेक लोकल वगैरे असतात, दौंडमधून पण असतात मित्रांनो. हे अशा पद्धतीचं बारामतीचं रेल्वे स्टेशन आहे. तर गेलेली आहे ट्रेन मित्रांनो. बाय. तर मित्रांनो आता आपण सोनीला सोडलंय. आम्ही सोनी म्हणतो सानिकाला घरी. आता मी चाललोय आता घरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.